तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती ते सरणारे म्हणवित त्यांचे दास पुढे आस उरेना ठाकरे भाऊ बरोबर चालू तुका म्हणे संत सेवा संघच्या गावामध्ये राम 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 आवाज वाढवतो अत्यंत स्वच्छ आणि पवित्र अंतःकरणाने बसलेली सगळी मंडळी याच्यात काय वाचत मग जमलं तर हळूहळू लक्ष देऊन बंद कर. महिला पुरुष मंडळी बसलेली सगळी समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पाय लांबवलेले टेकलेले जागे असलेले जे रोज कीर्तनाला येतात ते जे आजच आले ते जे कधीच येत नाहीत ते जे येणाऱ्याला येऊ देत नाहीत ते सप्ताह चालू करून गावात पालते पडले ते अशा सर्वांना वंदन करून पुढे चलतो. गावकऱ्याच्या वतीने अनंताने खूप असे फोन येत होते रस्त्यात. गाडीचं थोडस टायर ब्लास्ट झाल्यामुळे मला थोडा उशीर लागलाय 15 मिनिट फक्त. इतकी मजुरी जास्त करी गावकऱ्याची क्षमा मागतो. पुढे खाली बसलेली जेवढी मंडळी आता मला एक सांगा, हा सप्ताह किती वर्षापासून चालू आहे? वा छान. किती? 14. मग एक काम करू, एक देवाला देऊन टाकू, एक धर्माला देऊन टाकू. आता किती राहिले? 12. इको पण आता 12 वर्ष जे राहिले मला एक सांगा, एका सप्ताहाचे किती कीर्तन? सगळे सांगा ना. सगळे नसतात का सप्ताहाला? मोजकेच दोघं चौघजण बोलते. एका सप्ताहाचे किती? 8. बारी आठी किती झाली? 96. वाढदिवसाचे वेगळे, श्राद्धाचे वेगळे, पुण्यतिथ्याचे वेगळे, पंढरपूरला जाऊन ऐकलेले वेगळे. बरोबर? एका माणसानं एका महिलेनं 200 कीर्तन ऐकले असतील. घरी जाऊ का मी? ऐकले असतील ना? तुमच्यात काय बदल? काय नाही, उठायचं ज्ञानेश्वर. मग मला एक सांगा, तुम्हाला बदलच करून घ्यायचा नाही तर देवाचा बदला घ्यायला बसता का इथं? मराठी कळते? लक्ष देऊन. परिसराचं वैभव महाराज श्री या ठिकाणी उपस्थित आहेत, समोर बसलेले. ज्यांच्या वतीनं हा परिसर पाहायला मला मिळाला ते आदरणीय श्रद्धेय व्यंकटेश महाराज कामारीकर, जे गेल्या कोरोनाच्या कालखंडामध्ये वारले. त्यांचे चिरंजीव आहेत माझ्यासोबत आलेले, ते तबला वाजवतात. अत्यंत गोड आणि देव माणूस घेत माझ्यावर मुलासारखा अत्यंत प्रेम केलं. आणि ही बिमारीच इतकी बेकार होती. बरोबर आहे? कित्येक जणाला स्वतःचे वडील, कित्येक जणाला स्वतःची आई, कित्येक जणाला भाऊ गमावला.
आणखीनही काही परिवार त्या धक्क्यातून सावरले नाही. ईश्वरानं त्या सर्वांना सावरण्याची ताकद द्यावी. विठाला चलो पुढे. आता 12:96 इथून सुरू झालं. बरं मला सांगा, कीर्तनामध्ये कानानं ऐकायचं असतं का मनानं ऐकायचं असतं? मनानं. तुम्ही जर नाही बोलले तर मी कीर्तन करणार नाही. तुम्ही जाग्यावर बसलेले, मी 500 किलोमीटरहून आलो. बरं आल्यावर मला वाटलं ही पाणी प्यायला विचारतील, चहा प्यायला विचारतील. गाडीतून उतरूस तर काय चल चल चल. उशीर झालेला आहे. मी म्हणलं तुम्ही सगळे ताट करत बसला, झाल्यावर काही खाऊ घालतील अशी अपेक्षा आहे. चलो पुढे. मला सोप्या मनानं सांगा, सोप्या मनानं कीर्तन कानानं ऐकायची का मनानं? ठीक आहे, मनानं. भूक मनाला लागते का शरीराला? शरीराला. ठीक आहे. मग घरी गेल्याच्या नंतर चपाती घ्यायची, पोटावर रगडायची, थोडा भात रगडायचा, वरण वाटायचं, पाणी वाटायचं, ठेसा असा असा करायचा, चटणी थोडी टाकायची, भरल पोट. बोदडी बरं नाही. मग भूक मनाला लागते का शरीराला? मनाला. कोण मनाला? कुणाला लागते? भूक मनाला लागते. ठीक आहे, पुढे चलू. आई माझ्याकडे बघायचं सगळ्या. मेकअप करा वाटतो कोणाला? मनाला का शरीराला? मनाला. बरोबर. करतो कुणाला? शरीराला. ठीक आहे, लावताना विकोटर मारी नहीं पहुंचने के रक्षा करे आयुर्वेदिक. लावता नाही लाविता. फक्त माझी विनंती आहे का, तोंडाला तितकंच पांढरं लावा जेणेकरून बापाच्या तोंडाला काळं लागणार नाही. याची काळजी घ्या. तुम्ही समजताय माझी भाषा नक्कीच. आता मेकअप करा वाटतो मनाला, करतो कोणाचा आपण? शरीराचा. बरं आता दादा मला तुम्ही सांगा, चांगले कपडे घाला वाटते कोणाला? मी जाऊ का घरी जाऊ का? ते सगळे बोलत आहेत, तुम्ही असे का? चांगले कपडे घाला वाटते कोणाला? मनाला. आणि घालतो कोणाला? शरीराला. मग देवदेव केला पाहिजे कोणी? मनाने. करत कोण?
आबा बाबा आबा बाबा जिथवर हात जाईल तिथवर गंध लावायचा. शरीराला नटवून काहीच होत नाही. अरे माझ्या मनाला गोचंग आता एक मोकळ्या मनानं सांगू हे दोन्ही जणी चाल म्हणली ना त्या दोघांनाही डोळे नाही पण काय गोड गातात. मला चांगलं आठवतंय मी एकदा आलो होतो या गावात त्या मंदिरात कुठेतरी बरोबर वाढदिवस काय कशा काय सप्ताह होता बरोबर आहे आणि तिथे त्या माडीवर गेलो कुठेतरी माझ्या लक्षात हो घातलेलं लक्षात ठीक आहे चला असू पण अत्यंत प्रसन्नतेनं होतं बरं का त्या ठिकाणी. आई बरोबर आहे तुमच्यावर जुलूम झाला होता अर्ध्यांना इकडे बसावं लागलं होतं अर्ध्या इकडे. आज सगळे माझ्या समोर डान्सिंग डाऊन टू देवदेव शरीरानं नाही केला पाहिजे कशाने केला पाहिजे आणि लोक म्हणतील मग मनानच होईल तसं नाही. कर्म तर आपल्यालाच करावं लागतं का नाही बरोबर कर्म कोणाला चुकलंय का भाऊ बोला ना बरं काहीच काम नाही केलं दिवसभर बसून राहिलं तरी अंग दुखत भाऊ कसं काय. काही काही माणसं मरत नाहीत म्हणून जगत आहेत बघा मरत नाही कारण कर्म केलेले भोगावे लागतात. बोलू का मोकळ्या मनानं आई दादा ऐका सकाळी उजवा हात डाव्या हातावर पाणी टाकतो का नाही टाके हो का नाही एवढं सांगा. उजवा हात डाव्या हातावर सकाळी आणि दुपारी डावा हात इतक्या लवकर खेळ या कलियुगात लोक म्हणते ना बघू पुन्हा म्हातारपण मरतान छातीत चमकून बघू. पंढरपूरला किती जण गेले हातवर करा पटकून वेळ नाही आपल्याला. आई गेलेले हातवर करा पंढरपूरला म्हणले मी गेलेले नाही पंढरपूरला गेलेले हातवर ठीक आहे का आता आहे. जे पंढरीला गेले त्यांना धन्यवाद जे गेले नाहीत त्यांच्या पाया पडतो जाऊन पाया पडतो पंढरपूर. बरं अजून एक सोपा प्रश्न विचार पंढरपुराची माहिती ज्याला आहे त्याच्यासोबत जायला पाहिजे का ज्याला पंढरपुरातलं माहितीच नाही त्याच्यासोबत बोला बरं पत्ता कोणाला विचारावा ज्याला माहिती त्याला का कोणाला. परवा मी एक जणाला पत्ता विचारला म्हणजे देवदास पाटलाचं घर कुठे पत्ता काय विचारला देवदास पाटलाचं बोलत नाही राव नको म्हणते देवदास पाटलाचं घर कुठे तेव्हा म्हणला इकडे आहे. मी त्याच्या जवळ गेलो मला काय म्हणला इथून सरळ जायचं सरळ डाव्या बाजूला वडाचं झाड दिसत तिकडे बघायचं नाही ते पत्ता सांगणार मग. तिथून थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे टपरी दिसते तिकडे तर बघूच ना. तिथून थोडं सरळ गेलं की नदी लागते नदीच्या पलीकडे रस्ते लागते 3 मधला धरायचा कोणता धरायचा मधला धरायचा मधल्या रस्त्याला सरळ पलीकडे गेलं की पुन्हा वाटा लागते 3 मधली धरायची. कोणती धरायची त्याच्या पुढे गेल्यावर 3 असे प्लॉट लागते 2-2 एकरचे त्याच्यातला तुम्ही होते काय त्याच्यातला मधला धरायचा मधल्या प्लॉटला सरळ पुढे गेल्यावर बंगले 3 मधला धरायचा मधल्या बंगल्याला मजले 3 मधल्या मजल्यावर गेल्यावर खोल्या 3 बोला ना मधल्या खोलीत गेल्यावर बेताडाला फोटो आहेत 3 एकीकडे माऊलीचा इकडे तुकोबाचा मध्ये पांडुरंगाचा मी म्हणलं हा
त्या पांडुरंगा शपथ म्हणला मला पत्ता माहिती आता मोकळे मनाने सांगा, ज्याला पंढरपुरातलं माहिती आहे त्याच्यासोबत जायला पाहिजे. मोकळं बोलू काय आई ऐका, एकमेकाला हसून बोला. तुमच्या पायापुढे लय दिवस जगायचं नाही हो, हसून बोला. लयच माणसे येडेवणी वागत होते म्हणते कुठं झालं मला तनातन गावातून 25-30 ची लॉटरी लागली. जेव्हा मरत होते का माणसं तेव्हा लोक म्हणायचे काय खरं तुमचं आमचं भांडण मिटलं. लक्ष द्याने थट्टा नाही सांग. आता मला या बोदडीच्या घाटाच्या खाली उतरल्याच्या नंतर एखाद्याला रस्ता विचारायचा आहे की ह्या गावात कसं जायचं, तुम्ही हसून विचारायला पाहिजे का नाही. होय कमी म्हणायचं बोदडी कुठं आहे जाकोनकडे चल काय घ्यायला. तुम्ही गोड बोललात तर गोड बोलतात लोक. पंढरपुरातलं ज्याला माहिती आहे त्याच्यासोबत जावं का ज्याला माहिती नाही त्याच्यासोबत. सांगा ज्याला माहिती त्याच्यासोबत. बरं ज्याला पंढरपुरातला देव दिसलाय त्याच्यासोबत जावा का ज्याला दिसला नाही त्याच्यासोबत. ज्याला दिसलाय. ज्याला देव दिसला असा तुम्हाला कोणी दिसलाय. तुम्ही आमच्यासारखे नालायकाचे नादी लागले. ज्याला देव दिसलाय कोण. योगी अदुर्लभ तो म्या देखील साज. योगी अदुर्लभ तो म्या देखील साज. योगी अदुर्लभ तो म्या. इकडे माझ्याकडे बघा किती जणांच्या गळ्यात माळ आहेत. हातवर करा पटपट. वा काही तुमच्या कमीत कश काय. ज्याच्या आहेत त्या हातवर कर काय अडचण नाही. हा बस घ्या. त्या बायका अशा टायमाला हातवर करीत नाहीत भांडणं चालू असलं. आता तुला तुला मोडता. आजी हे माय माझ्याकडे बघ. तू भाकरी करीत होती तेव्हा भाकरी फुगत होती का नाही. आता करणारी फुगती तिचा मूड. काय झालं सांगू का दीपक मला सांगू ना. मला सांगा वाटत नाही तेच सांगायचं. रेल्वेच्या पटडीवर एक पिदाड पडलं होतं म्हणून. रेल्वेच्या पटडीवर पिदाड होतं आपलं. त्याला सगळेजण म्हणायचे भाऊ रेल्वे येईन रे भाऊ उठ आता. ए भाऊ रेल्वे येईन ते असं करायचं. ए चल असं. माझी गाडी तिथून चालली तुम्ही उतरलो गाडीतून. म्हणलं भाऊ रेल्वे येईल आता उठा ना तुम्ही इकडे या. तेव्हा मला काय म्हणा माहिती का हे बी मला मागापासून रेल्वे मध्ये आत्ता इमान गेलं म्हणा. माझं काय वाकडं झालं. हा अरे इमान कुठून गेलंय रेल्वे कुठून जाणार आहे होय. पण पेल्यावर कळत नाही. तसं संसाराचा नशा जोपर्यंत आहे ना माणसाला तोपर्यंत देव देव कळत नाही. नुसतं एकदा छातीत चमकाव एकदा. कुणी असो सावकार असो आमदार असो खासदार असो. त्या गावात सावकाराची संख्या जास्त आहे. वार आहेत सगळे. डुबेवार बंडेवार गुंडेवार. पण ते माणसं सत्कर्म करतात. पैसा कमवतात म्हणजे ते सत्कर्म बी करतात ना. आणि तुम्हाला अजून एक सांगू दान जे देतो ना त्याच्याकडे पुन्हा जमतो. काही काही जण घेतले आणि ते चपला घेतल्या कुंडली. लय नमुने बघितले. 10 रुपयाची नोट जर सापडली तर मोठ्याने ओरडते कुणाची असाल त्यांनी घेऊन जावी. आणि 2000ची सापडली त्याच्यावरच पाय देते. अरे ती ज्ञान. आता हे वारकरी मंडळी आमच्या भाऊ यांना माहिती असेल ते कसं त्याच्यावर पाय देते माहिती का. ती समोर असलेलं आपण गडबडीत म्हणा ना या संताची समजून घ्या. मग आता पंढरपूरला जायला कसं जायला पाहिजे. नाचत जाऊ त्याच्या गावारे गेलीत ना सांगा बरं आता वारीला. पायी वारीला आई वा छान छान. वा वा छान. मी काय सांगितलं माहिती आहे ऐका ना प्लीज माझा ऐका.
आता हे आजी आणि जिने हात वर केला तिकडे ते आजोबा आहे. दादा, वयस्कर माणसं वारीला जातात ना, बरं का, ते थकून गेले ना एका दिवशी रात्री, तर ते सोबतच्या वारकऱ्याला काय म्हणतात माहित आहे? उद्या नाही चढणं व्हायचं माझीच. डोळ्याला पाणी असतं, नाही जमायचं उद्या यायला, गाडीतच बसन असं वाटतं. कशी तरी रात्र जाते आणि सकाळच्या वेळेला ज्या वेळेला चोपदार येतो ना, शिट्टी मारतो ना चोपदार, शिट्टी बाबा मारतो ना. आणि आई, मी थट्टा नाही सांगायला जाता, तेच वयस्कर माणसं सगळ्याच्या आधी आंघोळ करून असे उभे राहतात. त्यांना जर म्हणलं ना, बाबा तुम्ही तर थकले होते, तर ते काय म्हणतात माहित आहे? वाट बघतो त्यो म्हणून जावं लागतं. त्याला पोटात कळकळ लागते. मला विठाला ऐका ना, सकाळची वेळ होती, एकादशीचा दिवस होता, पंढरीचं क्षेत्र होतं, चंद्रभागेचं स्नान चाललंय. जनाबाई त्यांच्या वडिलाच्या सोबत होत्या. लक्ष देऊन ऐका माय बाबा, महिलांची संख्या खूप आहे आणि मुली खूप आहेत, म्हणून मला जनी सांगावी वाटलं. आता किती जणीचं नाव जनी असं, पण एक जणीला तरी त्या जणीसारखं होत आहे. एवढीशी होती, 6 वर्षाची बाबा. मंदिरात गेले, आई वडील दोघ जण. पांडुरंगाकडे बघितलास, ऐकताय का तुम्ही? दादा, पंढरीच्या पांडुरंगाकडे बघितलं आणि ती एवढीशी 6 वर्षाची पोर लागली रडायला. डोळ्यातून खळखळ पाणी. आता इथं बसलेले जेवढे बाप आहेत त्यांना विचारतो, तुम्हाला बापाचं काळीच ज्याला आहे ना, दादा, मुलगी रडल्याच्या नंतर बापाच्या पोटात काल होतं का नाही? त्या पोरीचा बाप तिच्या जवळ गेला, जनाबाईचा, आणि काय म्हणते माहित आहे? जना, का रडतेस ग? काही नाही बाबा, विठ्ठल. कारण ते सांग ना बाबा. ऐका, बोदडीवाले, मी तुमच्या गावात मजा करायला नाही आलो, आणि तुमच्या पाया पडून सांगतो, कीर्तन मजेसाठी नसतात. आणि ज्याला कोणाला वाटतं ना कीर्तन मजेसाठी असतात, तो कीर्तन काढली नाही. बाळा, का रडते सांग ना. आई, ते जनाबाई काय म्हणते माहित आहे? काही नाही झालं. शेवटी वैतागून वडील म्हणजे, तुझ्या पायावर पाय दिला का कोणी? तुला धक्का लागला का कोणाचा? नाही बाबा. मग का रडते रंजा? एवढीशी पोरगी वडिलाच्या हाताला धरून काय म्हणते माहित आहे? बाबा, हा विटेवरचा देव आहे ना माझा. हा देव माझा आहे. भाऊ ऐका, माझे तरुण बांधव, देव माझा. कधी वाटला आपल्याला वाटलं नाही म्हणून तो आपला झाला नाही. लोक म्हणतात देव आहे का? मी सांगतो तुम्हाला कोणा त्याची उत्तर, देव आहे का? बाहेर आले वडील, आई, जनाबाई सोबत, आणि शेवटी आईला जणी काय म्हणते माहित आहे? बाबा, मला परत गावी नाही यायचं, मला इथंच राहायचं. बेटा, कुणाच्या आश्रयानं जगशील? जनाबाई काय म्हणते माहिती? बाबा, सगळे जगाचा सांभाळ करतो, मला नाही सांभाळणार देव. जनीची निष्ठा बघितली. भाऊ सावकार, तुम्ही सांगा, पोरगी वाट लावल्याच्या नंतर काळीच फाटतं का नाही? 20 वर्ष सांभाळून वाट लावायची तरी फाटतं काळीच. 6 वर्षाची पोर पंढरीत कुणाच्या जीवावर सोडायची?
बाप हैराण आहे. जना इथं कशासाठी राहायचं पण तुला? बाबा दिवसभर बघत राहील त्याच्याकडे. फारच गोड आहे. मी दिवसभर बघत राहील. आवडे हे रूप दबदबलेले. पोरगी सोडून जायचं. गेले महाराज. वडील निघून गेले आणि माझे माझे नामदेव महाराज काकडा करून निघाले ना. हा घुमते ते करा माझे नामदेव महाराज चालले बरं का. जनाबाई एवढी पायावर डोकं ठेवलं. काय म्हणते त्यांनी विचारलं, बाळा कोण आहेस तू? 6 वर्षाची पोरगी हात जोडून म्हणते मी तुमची दासी आहे. किती वर्षाची? आपल्या जिंदगी गेल्या. परवा एक म्हातार मला म्हणत होतं, आता मला माळ घाला वाटाय. मी मरा आता घालतास थोड्याशा. 6 वर्ष मी तुमची दासी आहे. बेटा घर नाही कुणी? तुम्ही हो माता पिता तुम्ही. कुणी नाही मला बाबा, मला कुणी नाही. हम तुम्हारे थे गुरुजी हम तुम्हारे. एखादा तर बाप 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 बाप. साहेब येणार आहे साहेब. नामदेव महाराजांना देव बोलत होता बरं का दादा, पण कधी घमंड केलं नाही. आणि आता जे कार्यकर्ते म्हणजे असेच चलू देत आहेत. आपण म्हणा ना का साहेब बोलले, काय म्हणले, उतर खाली म्हणले, त्याच्यावरच खुश. किती गोड. आणि किती दिवशी देव येणार महाराज घरी. असं वातावरण प्रसन्न. आणि आला ना तो कोण? कोण? जगाचा बाप, अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक. म्हणून ऋण जुन पायी वाजता तिवाळे होत ना. म्हणजे मगरीनं हात दिला तवा आलताच ना तू. जनक राजाच्या घरी शीतेला आणायला गेलताच ना तू. देखो जाते कौरव कौरव ज्याला बघून घाबरले होते तूच आहेस ना. हरे नाविकी बावले हे बात भागवत घेतोच. हरे नाविकी बावले गया गया. गायचं ना थोडंच गायचं, पण गोड गायचं. काय वरडू काय माझ्याकडे कोण कोण. अरे भाऊ घरी वाढव. गुरुजी गायनाची जी मजा आहे ना, हर दिन जो प्यार करेगा वो गाना. तुम्ही बघा ऐकाना पुढे चला. आणि आले ना इथे कोण कोण आले जेवायला? हा देवाला महाराज. आणि ताट लावले जनाबाईवर का. सगळी स्वच्छता केली आणि दासी होती ना म्हणून दारात उभी राहिली. सगळ्याला ताट लावले मला, सगळ्याला. आणि तिला ताटच नाही लावलं. दासी होती ना दारात, अशा हात जोडून उभी होती. आणि बाहेरून म्हणायची आहे, तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी रे. दुबडी बटीक नाम्याची जानशी हरी. उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी रे. अरे जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी. कशी तुला भाकरी द्यावी रे देवा, असं ती म्हणायची बरं का बाहेरून. आणि जनाबाईच्या तोंडाकडे बघितलं देवाना, दादा भरल्या ताटातच हात धुतला. त्याची खासियत आहे देवाच्या. मंडपाच्या बाहेरची माणसं, लहान लहान गरीबाची लेकरं रडत असतात ना, त्यांना बोलवून ताटावर बसवत जा, म्हणजे देव जेवल्याचं पुण्य मिळतं. आणि तुमचा धडपडा गरीबाची लेकरं बाई उठरे पोट साहेब बसणार आहे. कोण साहेब लागून गेला? ज्याला भूक आहे ना त्याला खाऊ घाला. गरीबाचे सण जेवण करून साजरा होतात आणि श्रीमंताचे सण उपास करून.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक बी शिडजी आणि एक बी मोठा माणूस जेवत नाही बघा तुम्ही. आणि गरीबाचा एक उपाशी राहत नाही. सकाळी आंघोळ झाली मग दे आणि चकल्या लोकाला देऊ नका बरं का. चकल्या आई जुन्या काळात चिवडा होता आणि आताच्या चिवड्यात काय फरक आहे तुम्हाला माहिती शपथ सांगा. आजी होती बसले. आजी जुन्या काळामध्ये चिवड्यामध्ये शेंगदाणे कमी असायचे आणि मुरमुरे जास्त, बरोबर आहे, पण खायला सगळेचे सगळे असायचे नाही. आता पोह्याच्या चिवड्यामध्ये काजू आहेत पण खायला कोणीच नाही, घोबडाच्या अवलादी सांगितलं. फरक फरक लक्षात आहे? कारण मम्मीला शुगर, पप्पाला बीपी, पोरीला वात, पेट. डॉक्टरला एक जण पेशंट गेला, डॉक्टरला म्हणला मला वात आहे. डॉक्टर म्हणले पेटो. मग त्याला वाटलं की लक्ष्मी कोट्याची वाट आहे. जुना काळ संपला महाराज, ती मजा समज गावाची. काय भाकरी व्हायची महाराज. एक ताट जेवढं आहे ना तेवढ्या आकाराची भाकरी असायची. खाणार बी तसले मजबूत होते. आता कुत्रे जसे गावरान नाही राहिले ना तसंच झाले. माणसं सुद्धा 3.5 फूट 2 फूट 2.5 फूट 3 फूट रक्क्या माणूसच दिसत नाही. दिसत नाही आता सगळे असे छोटे छोटे. मम्मी पप्पा दोघांच्या. तानाजी मालुसराला मिशा होत्या ना भाऊ, काही दोघांना बघितले भाऊ भाऊ मला खूपच आनंद आल्यापासून मगापासून बघतो ठीक आहे. थोडस कास करून पण मिशा म्हणजे शहाणा बरं का. मिशा तानाजी मालुसराचं मिशा टमाटर बसत होतं राजा. आपला तांदूळ बसा सगळं सापच ना. मी परवा एक जण म्हणलं तुम्ही का काढल्यात म्हणलं बायकोला आवडत नाही. अरे 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 रे बघू चांगलं जागा रे. जेवायला बसले तर कोण आई भरल्या ताटात हात धुतला बरं का. आई देव निघाले वापस. माग पळायचं नामदेव महाराज. सांगा विठ्ठला तुम्ही का रुसला, नामदेवाचा का राग. पळत चालले देव निघून गेले. नाही आता तुम्हाला विचार, भरलेल्या ताटात जर लेकरानं पाणी सांडलं तर तुम्ही काय करता? ते ताट कुणाला देता? भांडेवाले बाईला. काय म्हणता माहिती, काहीच नाही खराब झालं का पोरानं सांडले पाणी चांगले बघा खा. तसं ते ताट कुणाला गेलं आता? असं कोणाला गेलं? जनाबाईला. आणि ते ताट जणीनं हातात घेतलं याला प्रसाद म्हणतात ना. ते नशीब लागतो. कुणाला नसतं मिळते. असं हातात ताट घेतलं. जनाबाई घरात गेल्या. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत गेल्या. तू का म्हणे दिधले उच्चिष्टाचे भोजन, उच्चिष्टा भोजन नाही निवडले आम्हाला. दादा ते ताट घरी नेलं बसले जनाबाई घरात जाऊन. हे बी जेवले नाही, रडत राहिले दिवस. आणि बरोबर रात्री तिकडली पूजा झाली ना बाबा मंदिरात. शेवटचं भजन झालं ना. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा. देवाला झोपवलं, देवाला झोपवलं आणि सगळी माणसं निघून गेले. नाही मग त्यानं त्या विटेवरून उडी टाकली आणि सरळ नामदेव महाराजाच्या घरी जाणार. त्याला बसू का? बस बस ना बस म्हणजे जाताना काय तर. हे दादा हे माझा जीव आहे. भागवत भाऊ, आमचे सिद्धेश्वर महाराज, आमचे दीपक महाराज, माझे मोठे बंधू आहेत ते पेटी वाजवत आहेत ते संतोष भैया, इकडे आमचे गणेश महाराज. हा ही सगळी माणसं प्रेमाचे. महाराज मी घरी जरी नसलो ना ही माणसं माझ्यासोबत 17 वर्ष झाली जवळ सोबत आहे. दिवस रात्र सोबत. आम्हाला घर नाही दार नाही. फेर आले वन वन वन. गाडी पंक्चर हो काही पुढचा माणूस लवकर या ना वाट बघाय लोक. आलो बाबा तुमच्या. आई दाराची कडी वाजवली कोणाच्या?
जनीच्या दाराची कडी वाजवली. जनीनं दार उघडलं की समोर विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. ताटात हात धुवून घेतात ना. आता काय म्हणतो जनाबाई म्हणल्या सकाळी जेवायचं ना. काय झालं ते म्हणले तुला नव्हतं ना वाढलं म्हणून नाही जेव. दोघ जण जेवली बर का माय बघा. दोघ जण जेवली आणि सकाळी जनाबाईच्या चेहऱ्यावर अशी प्रसन्नता होती. महाराज असे दिसत होते जनाबाई गोड एकदम. नुसतं नवरदेवाला बघितलं तर चेहरा प्रसन्न होतो. तो तर देव आहे. त्याला बघितल्यावर जनाबाईचं तेज असं वाढलेलं. नामदेव महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणली प्रभू जने आज खूपच आनंदी. मालक आले होते. मालक आले होते. आता मला मोकळ्या मनात सांगायला जनाबाई जर तिच्या गावात राहिली असती तर देव भेटला असता. बोला ना. हे तो एक गायन मी तुम्हाला मलाच म्हणलं गाणं आहे ना थोडंच पण गोड. काही काही ठिकाणी आपण कीर्तन रंगात आणावं रंगात आणि मग चाळ करीत चाल मग या जसा की त्याला रे वगैरे वाट बघत तुझ्या असल्या साधी. भीमसेन दादा गाताना कधीच ओरडत नव्हतो. कधीच एकदम साधी 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 साधी. नंद तो क्या बड़ा नंद तो क्या पांडुरंगा कायाही पंढरी कोणालाही कळतं महाराज यांच्याशिवाय पंढरपूरची वारीच होत नाही. तीर्थ विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवा याला भजन म्हणतात. काही काही भीमसेन दादांनी गायलेल्या अभंगाला सुद्धा तसल्याच चाललं. अरे ज्ञानियांचा राग. आणि मग त्यांच्या दहाव्याला का गुलाबजामुन केले. त्यांच्या पप्पाचं वर्ष श्राद्ध होतं ना. रस मलाई गेली तूच पे. त्या कावळ्याला ऐकतो
जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाप असं आहे महाराज म्हणजे सोबत शिरला त्याच्या म्हणाला बोट हल्लं की त्यांचं बोट हल्लं पकवाजाचं बोट महाराजाचे ओठ आयोजकाची नोट त्याच्यावर आमच्या सारख्याच चुकीचा अर्थ काढणार आहे का ते लय वेळ काही खाल्लेलं नाही ना म्हणून बसू असं म्हणल्यावर तरी कोणी म्हणायचं आपण बराबर चाललो आपण 11:15 पर्यंत चालणार आहे 11:15 ला सुरू केलं तर 11:15 पर्यंत चालणार मजुरी आहे खाली बसलेले जे भाऊ आहेत ते रसिक आहेत ते असं म्हणते चलू द्या मी बी त्यांना म्हणणार आहे वाढवीत चला मी वाढवीत चल बस विनोद सोडून देतो पैसा हा गहू नाही पैशाचा विषय नाही हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास महाराज मर्म काय उत्तम लाभाची प्राप्ती जर पाहिजे असेल तर संतांच्या पायापाशी बरं का आई घागर कळते आई बोला पटपट घागर त्याच्यावर जी वाटी असते ती भरलेली असते का रिकामी घागरीवरची वाटी तुमच्या घरी घागरी असते ना भरून ठेवलेल्या पाण्यात त्याच्यावरची वाटी रिकामी ती वाटी एके दिवशी घागरीला म्हणली आयुष्य गेलं आयुष्य काय करते ती ठिपका पाण्याचा इतक्या जवळ राहून काय उपयोग आहे तुला कोण म्हणलं कोणाला घागरीला घागर काय म्हणले माहिती पक्षपाती मी नाही ग तुला अक्कल नाही ज्याच्याकडून घ्यायचं असतं त्याच्या डोक्यावर नसतं बसायचं एखाद्या साधूकडून काय घ्यायचं असलं तर त्याच्या पायापाशी बसावं लागतं विठाला नाही का माझा बापा बोलू का मोकळा ऐका लहान लेकर पाया पडत नाही त्याच लहान लेकर पाया पडत नाही त्याचं एक मात्र कारण आहे त्यांना माहित आहे आपण पाप केलं नाही पाया पडायची गरज तुम्ही एक सोडलं नाही त्याच्यामुळे एक मंदिर सोडित नाही जिथं सप्ताह आहे तिथं आहे काही काही जण पाया पडताना सुद्धा आज पडते कशाला पाप करतात मी एक बोलू का चांगलं जगा चांगलं वागा देवाला मागायची गरजच नाही मला तुम्ही फराकच राहा देव तुम्हाला देत तुमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते आधी देवा शान पावायचा नाही रे बाजारचा भाजीपाला नाही भाव म्हणे देवा मला लोणी कळतं तुम्हाला लोणी बोला ना आई लोणी वहिनी लोणी आता एवढी मोठी दोरी राहिली एवढी मोठी रवी राहिली आता रवी छोटी झाली तर रवी सुद्धा छोटा झाला आणि त्याच्यात ती करता करता थकली ना ती मध्ये सोन्याचे पप्पा तुम्ही करा ना प्लीज तुम्ही दलिंद्रवानाचं बसता अगं वर येत नाही त्याच्यात नाही रे भाऊ आई कल्पना करा समजा लोणी निघालं ते घरी गेलं रे काम करा तुमच्या पाया पडतो समजा लोणी घरात निघालं ना तर तुमच्या कांगव्यात एखादा केस निघतो ना कांगव्यात असं काढू नका कांगव्यातला कारण आजकाल केस बी नाही नको परवा माझ्या शेजारी कटिंगला माणूस बसला तिथं 25 केस होते
वारीक काय म्हणला, कापू का मोजू? ते म्हातारा काय म्हणला, अरंगी अरंगी आता तुमच्या ओढाला बाबा काय राहिलं? तुम्ही बघा, माणसं जसे जसे म्हातारे होतील ना तशी प्रपंचाची आसक्ती वाढते. मला दरवाजा लावला का? लावला, मरा तुम्ही आता. लाईटनी बंद करा, बिल येतंय. तुम्ही झोपणार काऊन चालले? रवी पेटे मी विसरत नाही सांगता सांगता. मला एक जण म्हणलं, महाराज तुम्ही मध्येच विठ्ठल विठ्ठल कशामुळे म्हणता? मी म्हणलं तुला काय वाटतंय? ते म्हणलं तुमचं सांगताना विसरत असेल. त्याची अक्कलच तेवढी. ते म्हणलं तसं. मी त्याला म्हणलं तू सिरियल बघतो. तू बघताय सिरियल? सिरियल ते अभिन प्रज्ञा भेटले काय? अरे बापरे, किती बघा त्या बघा. भेटले कधी भाई? काय बघा त्याच्यात सांगतो. चन्नावारिया मैं तो हारिया. सगळे बघायचे, मी फक्त चेहरे बघतो बरं का. जी बघत आहे ना त्याला लगेच वाटतं चष्म्यावाली पोरगी, ते दाढीवाली पोरगी. ठीक आहे ठीक आहे. ताई तुम्ही सिरियल बघताना दादा बघताना टीव्ही बघतात ना, असे बसले जणू काय वैकुंठातले. बघत नाही तुम्ही? बघतात. हा मग खरं टीव्ही बघताना बराबर इकडूनची प्रज्ञा येते, इकडून आभी, इकडून प्रज्ञा, इकडून आभी, बराबर कील महाशंको जडसे मी काय होतंय ना असं होतंय ना. आई आता नीट आहे का? मी काय म्हणतो दादा नीट आहे का? विनोद सोडून द्या. प्रत्येकाला दोन मनं असतात, एक चेतन मन, एक अचेतन मन, ज्याला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड असं म्हणतात. अचेतन मन असतं ना, ते कीर्तनामध्ये कचरा जमा करतं, आणि चेतन मन कीर्तन ऐकायला बसले. बरोबर? आता काय तुमच्या डोक्यात काय? कीर्तन. बरोबर? तसं तुम्ही टीव्ही बघताना तुमच्या डोक्यात काय असतं? काय बघायचंय? सिरियल. ठीक आहे. आणि ऍडव्हर्टाईज दाखवणाऱ्याच्या डोक्यात काय? काहीही झालं तरी चालेल, पण ह्यांच्या डोक्यात काय घुसलं पाहिजे? आई बघा ना, तुम्ही ते बघितलं का नाही? काय ते टर्मरिक. आता तुम्ही दुकानात गेला तर ती बाटली दिसली की तुम्ही काय म्हणता? हीच होती बघा. तसं त्यांच्या डोक्यात काय? सिरियल नाही लक्षात राहिली पाहिजे. काय राहिलं पाहिजे लक्षात? जाहिरात. तसं माझ्या मनात, आमच्या डोक्यात काय माहिती का? कीर्तन विसरलं तरी चालतं, पण लक्षात राहायला पाहिजे विठाला